हॅलो नमस्कार सर्वांना। नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। काल आपण पाहिलं स्वस्तिक रांगोळीमध्ये कसं रेखाटायचं आणि आज आपण पाहणार आहोत देवीच्या नाकातील नथ कशा पद्धतीने रेखाटायची। अचूक नथ रेखाटताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे आणि रंग कसा भरायचा, तर यासाठी मी प्रथम चाळणीच्या सहाय्याने जांभळा रंग फरशीवरती पसरवून घेतला। चाळणीच्याच म्हणजे झाऱ्याच्या सहाय्याने का पसरवायचा, तर ज्यावेळी आपण झाऱ्याच्या सहाय्याने हा कलर पसरवत असतो त्यावेळी हा कलर नीट पडतो आणि जी जाडसर रांगोळी आहे ती आपल्याला बाहेर काढता येते, म्हणजे बाजूला काढता येते आणि रांगोळी छान अशी विस्तारली जाते आणि त्यावरती आपल्याला नक्षीकाम म्हणजेच आपली जी डिझाईन आहे तीही छान प्रकारे काढता येते। रांगोळी जर ओली असेल तर ह्या झाऱ्याच्या सहाय्याने ती पडली जात नाही, त्यासाठी तुम्हाला ती गरम किंवा उन्हामध्ये गरम करूनच वापरावी लागेल। असा छानसा गोल आखून घेतला। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनीही करू शकता। चौकोनी करून त्याला साडीचा आकार दिला आणि त्या साडीमध्ये ही नथ काढली तर खूपच छान दिसते। तर मी इथे फक्त गोल काढून घेतला आहे आणि एका मुठीमध्ये पांढरी रांगोळी घेतली। प्रथम मध्ये गोल देऊन घ्यायचा आणि त्याच्या भोवताली 5 अशा टिपक्या देऊन घ्यायचा। आता आपल्याला फुलाचा आकार झाला, त्यानंतर खाली आपल्याला 4 टिपक्या द्यायच्या आहेत बरोबर मध्ये आणि थोडंसं तिरक्या 4 टिपक्या देऊन घ्यायच्या। अशा टिपक्या दिल्यानंतर ह्या टिपक्या लक्षात घ्यायचं की एकाच आकाराच्या असाव्यात। त्या 4 टिपक्यानंतर बाजूला 2 टिपक्या देऊन घ्यायच्या आणि नथीचा आता आपला आकार छानसा तयार झाला आहे आणि बोटाने थोडंसं होल पाडून घ्यायचं किंवा पेन त्याच्यावरती टेकवला तर छान होल पडतं, कारण याच गोलामध्ये आपल्याला रंगीत रांगोळी भरायची आहे। जणू काही त्यामध्ये आपल्याला रंगीत जे आपल्या नथीमध्ये असणारे मणीच भरलेत असं वाटलं पाहिजे, कारण जी आपण रांगोळी काढतो ती आपल्याला सजीव दाखवायची आहे, म्हणजे बघणाऱ्यालाही किती छान आहे रांगोळी असं वाटलं पाहिजे। यामध्ये तुम्ही पिवळ्या, लाल, केशरी किंवा हिरव्या रंगाचेही छान असे कलर भरून नथीला छान आकार देऊ शकता। नथीमध्ये छान असा कलर भरल्यानंतर वेगळा लूक यायला चालू होतो। त्याच पद्धतीने ज्या खाली 2 टिपक्या आहेत ज्या आपण पाहिल्या आहेत त्या टिपक्यामध्येही वेगळे रंग भरून घ्यायचे आणि नथ अडकण्यासाठी जी काही नथीचा उरलेला भाग आहे जो नाकात अडकवण्याच्या सडीचा असतो तोही आखून घ्यायचा। त्यासाठी आपल्याला एक तिरकस अशी डिझाईन म्हणजे काठी काढायची आहे पांढऱ्या रांगोळीच्या साह्यानं आणि त्यानंतर जे खाली 2 टिपके आहेत त्याच्यावरती असे 3 खाली मोती काढायचे आहेत। राहिली रांगोळीचा भाग त्यालाही छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत। ज्यावेळी आपण डॉट देतो त्यावेळी जे आपल्या खऱ्या नथीमध्ये सोनेरी डॉट असतात तेच वाटतात आणि अशा पद्धतीने आपली नथीची रांगोळी तयार झाली। तुम्ही खणाची साडीचा जर माझा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला दिसेलच की खणाच्या साडीच्या व्हिडिओमध्ये किती छान अख्खी साडीमध्ये ह्या नथीच्या डिझाईन काढलेल्या आहेत। तर यानंतर आपल्याला हळदी कुंकवाच्या वाट्या काढायच्या, त्याही मी छोट्या छोट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला गोल आखून घ्यायचा आहे। गोल आखल्यानंतर त्यावरती हवं तर आपण छानसा पांढरा कलर देऊन घ्यायचा, म्हणजे त्या वाटीप्रमाणे वाटतील आणि त्यावरती पिवळा आणि लाल कलर भरून घ्यायचा। हळदी कुंकवाच्या वाट्या, त्यानंतर स्त्रीच्या बांगडीने आकार देऊन 2 बांगड्याही काढून घेतल्या, कारण सौभाग्याचा अलंकार बांगडीही आहे। तर तुम्हाला आजची ही माझी रांगोळी कशी वाटली, साधी सोपी सरळ ट्रिक तुम्हाला आवडली का, आणि माझ्या खणाच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तोही मी तुम्हाला शेअर करीन। चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की करून घ्या।